यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। आज उद्या हजारांवर अर्ज दाखल होणार। आमदार कोठे, आमदार देशमुख, मानेंच्या 17 जागांचा भाजपला खतरा। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता, मोदी, पंकाविहिरी जवळ, सोलापूर। सोलापूर महापालिकेच्या 102 जागांसाठी तब्बल 3,500 इच्छुकांनी अर्ज विकत घेतले आहेत। यापैकी आजवर अवघ्या 35 जणांनी अर्ज दाखल केले। उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे, त्यामुळे आज आणि उद्या सुमारे 1000 अर्ज दाखल होतील असा अंदाज आहे। दुसरीकडे तिकीट जाहीर करण्यासाठी भाजपने प्रचंड गुप्तता पाळली, त्यामुळे इच्छुकांची प्रचंड गर्दी पाहता भाजपमध्ये बंडखोरी अटळ आहे। आमदार देवेंद्र कोठे आणि माजी आमदार दिलीप माने यांनी अनुक्रमे विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघात मागवलेल्या 17 जागांचा पेच कायम आहे, त्यामुळे या ठिकाणच्या जागांचा भाजपला खतरा आहे। या 17 जागांवर आपले उमेदवार उभे करण्यासाठी दोन्ही आमदार यशस्वी ठरतात की भाजप धक्कातंत्र वापरून कोठे, दिलीप माने यांच्याच उमेदवारीला तिकीट देणार, हे गुलदस्त्यात आहे। काँग्रेसला सोलापुरात आली उतरती कळा। 20 उमेदवारांच्या जाहीर झालेल्या पहिल्या यादीतून फिरदोस पटेल यांनी MI मध्ये प्रवेश केला, तर व्यवहारी यांनी अर्ज भरण्यास दिला नकार। माजी महापौर आरिफ शेख यांच्या मुलीची जाहीर झालेली उमेदवारी रद्द करून आरिफ शेख यांनाच दिली उमेदवारी। सोलापुरातील उद्धव ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या राजमुद्रा रेसिडेन्सीमधील निवासस्थानी शनिवारी रात्री झाली 15,80,000ची चोरी। सोलापूर शहरातील खमितकर अपार्टमेंट शेजारी अरुंद रेल्वे बोगद्याजवळ दररोज होऊ लागले मोठ्या प्रमाणावर अपघात, महापालिकेचे दुर्लक्ष। सोलापुरातील शिवसेना उद्धव ठाकरे गटात ज्याप्रमाणे दासरी बर्डे यांच्यात वाद, त्याचप्रमाणे MIM पक्षात देखील शौकत पठाण, फारुख शाब्दी यांच्यात वाद। शाब्दी यांनी दिला शहराध्यक्षपदाचा राजीनामा। सोलापूर महापालिकेच्या 102 जागांसाठी गेल्या 4 दिवसात 3,385 अर्जांची झाली विक्री, मात्र अवघ्या 35 उमेदवारांनीच भरले अर्ज। उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे आज आणि उद्या होणार गर्दी। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही। जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर 5,000हून अधिक टेस्ट ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम। प्रगत तंत्रज्ञान, अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ज्ञ कौशल्यपूर्ण डॉक्टरांची टीम, सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार। तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल। एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड, मुरारजी पेठ, सेवा सदन शाळेसमोर, सोलापूर। संपर्क 7447745500 आणि 7447745501। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार म्हणाले, शिंदे सेना आणि राष्ट्रवादीमधील प्रभागनिहाय जागा वाटप आज होणार पूर्ण, आमच्यात कुठेही मतभेद नाहीत। राष्ट्रवादी शरद पवार गटाने सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी 6 जणांची पहिली यादी केली जाहीर। सुनीता रोटे, बिस्मिला शिकलगार या 2 माजी नगरसेविकांचा समावेश। सोलापूर महापालिकेसाठी उद्धव ठाकरे गटाने जाहीर केलेल्या 11 जणांच्या यादीत माजी महापौर अलका राठोड, शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, यांचे पती ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, भीमाशंकर मेहत्रे, लक्ष्मण जाधव आदींचा समावेश। तुळजापुरात तुळजाभवानी मातेच्या मंदिरात सुरू झाला शाकंभरी नवरात्र उत्सव। आज रथ अलंकार महापूजा केली जाणार आणि रात्री निघणार छबिना मिरवणूक। जुळे सोलापूर भाजपतर्फे इच्छुक असलेल्या विशाल गायकवाड या उमेदवाराविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल झाला विनयभंगाचा गुन्हा। सांगोल्यामध्ये माजी आमदार शहाजी पाटील यांनी केले मजेदार वक्तव्य, म्हणाले, ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केले त्यांना स्वर्गात जागा मिळणार। राज्यभर सर्वच महापालिका निवडणुकीमध्ये भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यास पाळली जात आहे प्रचंड गुप्तता। बंडखोरी टाळण्यासाठी AB फॉर्म शेवटच्या क्षणी दिले जाणार।
राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे सेना यांची युती झाली असली तरीही सोलापूर महापालिकेत भाजपची ताकद दिसेल, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे वक्तव्य. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या देशातील पहिल्या अत्याधुनिक महाविद्यालयाचे बारामतीमध्ये उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते उद्घाटन. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी केले अदानींचे भरभरून कौतुक. विवाहबंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स 600 रुपयांपासून 3000 रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे लॅमिनेट्स. न्यू मायका, ग्रीन लॅम्प, स्टाय लॅम्प, ब्राव्हिओ, डॉर्बी मायका, स्काय डेकॉर, तसेच अलाबेस्टर, मोझॅक, आर्टिफिशियल ग्रास, विनियार, स्टोन विनियार, लोअर, चारकोल्स, नॅचरल स्टोन, मेटल वॉल डेकॉर, वुडन पॅनल, पेबल मोझॅक, कोरियन सीट्स या सर्व प्रकारचे डेकोर आयटम्स उपलब्ध. लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर, सोलापूर. मोबाईल 9172 21 17 68. दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात पुन्हा एकत्र. काँग्रेसने 2 दिवसांपूर्वी घुमजाव केल्याने महाविकास आघाडीबाबत प्रश्न निर्माण झाला होता. मात्र रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आघाडीला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय. लाडक्या बहिणींच्या KYCला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. पती, वडील नसलेल्यांनाही स्वतंत्र संकेतस्थळ. दिल्लीहून पुण्यात दाखल होणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला सलग 2 वेळेस लँडिंग करावे लागले रद्द. पुणे विमानतळावर एअर इंडियाबाबत प्रकार. लँडिंग रद्दचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. अवकाळी पावसामुळे तिळाच्या उत्पादनात घट. संक्रांतीच्या सणामुळे मागणीत वाढ, मात्र दर कमी मिळत असल्याने पेरणीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. रायगडच्या समुद्रकिनारी पर्यटकांची तुफान गर्दी. सलग सुट्ट्यांमुळे मुरुड, अलिबाग, श्रीवर्धन येथे पर्यटकांची मांदियाळी. तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात 5 लाख पर्यटक दाखल. Kia, movement that inspires. बंदी असूनही नायलॉन मालच्या बाजारात. नागरिकांसह पक्ष्यांचा जीव धोक्यात. कठोर कारवाईची मागणी. भारतीय महिला संघाने रविवारी श्रीलंकन संघावर 30 धावांनी मात करून 5 T20 सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशी आघाडी घेतली. संघाचा सलग 4था विजय. 1 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाची विशेष सजावट करण्याचे काम सुरू झाले, ज्याचा उद्देश संविधानिक मूल्ये आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा संदेश देणे असा आहे. 1 लाख फुलांची सजावट करण्यात येणार. कोल्हापुरात महायुतीचा गोंधळात गोंधळ. अजित पवार गट 20 जागांवर ठाम. जागा वाटपासाठी आज महत्त्वाची बैठक. पुणे मनमाड लोहमार्ग आता होणार अधिक भारदस्त. नवीन रूळ तब्बल 55 कोटी टन वजनाचा भार वाहणार. यामुळे प्रवासी सेवा अधिक गतिमान आणि सुरक्षित होण्यास मदत होणार. हेमंत कुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे यांची माहिती. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.